Now we have to start the today's topic, that is isomerism. We know that the isomerism are divided into mainly two types, that is structural isomerism and stereoisomerism. We have to in previous lecture already studied the structural isomerism means what and its type. Now today's lecture we have to study the stereoisomerism. ओके, तर या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे की स्टिरिओ आयसोमेरिझम कशाला म्हणतात किंवा स्टिरिओ आयसोमेरिझम काय असतो. तर बघा, तर स्टिरिओ आयसोमेरिझम कशाला म्हणतात तर पहा थोडक्यात सांगतो. स्टिरिओ आयसोमेरिझम मीन्स व्हॉट की द कंपाउंड्स व्हिच हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे सेम आहे. द कंपाउंड व्हिच हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला. काय लक्षात येते बघा, आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये बघितलं होतं की असे कंपाउंड्स की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट होता. स्टिरिओ आयसोमेरिझम मध्ये काय आहे, स्टिरिओ आयसोमेरिझम मध्ये त्या कंपाउंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण नियरली सेम आहे किंवा सेमच स्ट्रक्चरल फॉर्म्युला असतो. मग इथं काय चेंज असते की ज्याच्यामुळे याचे आयसोमर्स मिळतात, तर इथं चेंज असते अरेंजमेंट ऑफ atoms or group in space. लक्ष द्या, what is stereoisomerism? Stereoisomerism means the compound which having same molecular formula, same structural formula, but a different arrangement of atoms or group in molecule. ओके, जे मॉलिक्यूल मध्ये जे atoms आणि ग्रुप असतात यांची जी अरेंजमेंट असते स्पेस मध्ये ती डिफरंट असते आणि त्या कंपाउंड्सला काय म्हटलं जाते, एकमेकांचे स्टिरिओ आयसोमर्स म्हटलं जाते आणि त्या फिनॉमेनॉनला काय म्हटलं जाते, स्टिरिओ आयसोमेरिझम. म्हणजे मेन डिफरन्स स्ट्रक्चरल आणि स्टिरिओ मध्ये काय, स्ट्रक्चरल मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम होता, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला होता, स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट होता. इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम. आणि इथं मग काय कशामुळे आयसोमर्स मिळत आहेत तर डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप इन ए स्पेस. इथं डिफरंट अरेंजमेंट मिळणार आहे ॲटम आणि ग्रुपची स्पेस मध्ये, त्याच्यामुळे हे आयसोमर्स तयार होतात आणि या फिनॉमेनॉनला आपल्याला काय म्हटलं जाते, स्टिरिओ आयसोमेरिझम. बघा, स्टिरिओ आयसोमेरिझम हे मेनली दोन भागामध्ये डिवाइड होते. एक आहे कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम, एक आहे कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम. ओके, पुन्हा प्रश्न आला की कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम आपण कशाला म्हणणार. कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम म्हणजे काय, इट इज वन ऑफ द स्टिरिओ आयसोमेरिझम in which the isomers or configurational isomers cannot be converted each other. याचा मीनिंग काय होते किंवा कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम जे असतात, आयसोमर जे असतात हे एकमेकांमध्ये कन्वर्ट होत नाहीत. बरं का कन्वर्ट होत नाही तर याच्यामध्ये असतो डबल बॉन्ड आणि हा जो डबल बॉन्ड आहे हा काय असतो माहिती आहे का, रोटेट होत नाही. हा जर रोटेट झाला नाही तर याचे आयसोमर्स एकमेकांमध्ये कन्वर्ट होत नाहीत. अशा आयसोमर्सला की जे एकमेकांमध्ये कन्वर्ट होत नाही ड्यू टू रेस्ट्रिक्शन ऑफ डबल बॉन्ड कॉल्ड रोटेशन जे असते कार्बन डबल बॉन्डचं जे रेस्ट्रिक्शन असते रोटेशनचं, त्याच्यामुळे ते जे आयसोमर्स असतात ते एकमेकांमध्ये कन्वर्ट होत नाही. अशा आयसोमर्सला काय म्हणतात, कॉन्फिगरेशनल आयसोमर्स. ओके, आता कन्फॉर्मेशनल तुमच्या लक्षात आलं असेलच. कन्फॉर्मेशनल आयसोमर्स हे असे आयसोमर्स असतात की जे एकमेकांमध्ये कन्वर्ट होतात ड्यू टू रोटेशन ऑफ कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन और सिंगल बॉन्ड. याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो आणि हा सिंगल बॉन्ड रोटेट होतो, त्याच्यामुळे हे जे आयसोमर्स असतात ते एकमेकांमध्ये कन्वर्ट होऊ शकतात किंवा कन्वर्ट होतात. ओके, त्यांना काय म्हणतात, कन्फॉर्मेशनल आयसोमर्स. आणि फिनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल, कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम. आपण आणखीन असं म्हणू शकतो की कॉन्फिगरेशनल आयसोमर्स मध्ये सपोज कन्सिडर करू कार्बन डबल बॉन्ड कार्बन किंवा मग कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन किंवा डबल बॉन्ड एक कन्सिडर करा. कार्बन डबल बॉन्ड काय कन्सिडर करू आपण बघा, कार्बन डबल बॉन्ड कार्बन. सपोज कन्सिडर करा कॉन्फिगरेशनल आयसोमर मध्ये कार्बन डबल बॉन्ड कार्बन असतो की जो रोटेट होत नाही. आणि हा रोटेट होत नाही याचा अर्थ काय की हा याचे जे आयसोमर्स तयार होणार आहेत हे एकमेकांमध्ये कन्वर्ट होणार नाही. म्हणजे पहिला आयसोमर आणि दुसरा आयसोमर हे एकमेकांमध्ये कन्वर्ट होणार नाही, ते वेगवेगळे आहेत. याचा अर्थ काय होते की जर कॉन्फिगरेशनल आयसोमर एकमेकांमध्ये कन्वर्ट होत आहेत आणि ते जर वेगवेगळे आहेत तर तुम्ही एखाद्या फिजिकल आणि केमिकल मेथडने त्याला सेपरेट करू शकता. कोण, कॉन्फिगरेशनल आयसोमर्स. तुम्ही असे म्हणू शकता कॉन्फिगरेशनल आयसोमर्स आर दोज आयसोमर्स which are not convertible and easily separated by physical or chemical method. कॉन्फिगरेशनल आयसोमर्स. ओके, आता कन्फॉर्मेशनल आयसोमर्स कशाला म्हणतात हे तर आपण डिटेल नंतर पाहणार, पण आता थोडक्यात सांगून देतो. कन्फॉर्मेशनल आयसोमर्स याच्यामध्ये कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन असतो आणि तो रोटेट होतो, ते एकमेकांमध्ये कन्वर्ट होतात, इझिली कन्वर्ट होतात आणि तुम्ही त्यांना इझिली एखाद्या फिजिकल किंवा केमिकल मेथडने सेपरेट करू शकत नाही. त्याला काय म्हणतात, कन्फॉर्मेशनल आयसोमर्स. आणि फिनॉमेनॉनला काय म्हटलं जाईल, कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम.
तर आज आपण इथं बघणार आहे कॉन्फिगरेशनल आयसोमर्स. कॉन्फिगरेशनल आयसोमर्स हे दोन भागामध्ये डिवाइड होतात. एक आहे जॉमेट्रिकल आयसोमर्स, एक आहे ऑप्टिकल आयसोमर्स. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टडी द व्हॉट डू मीन बाय जॉमेट्रिकल आयसोमर्स. जॉमेट्रिकल आयसोमर्स कशाला म्हणतात? तर जॉमेट्रिकल आयसोमर्स पण सेमच आहे. इट इज वन ऑफ द कॉन्फिगरेशनल आयसोमर्स. हे कॉन्फिगरेशनल आयसोमर्स आहेत म्हणजे एकमेकांमध्ये कन्वर्ट होणार, म्हणजे एकमेकांमध्ये इझिली कन्वर्ट होणार नाहीये ड्यू टू रेस्ट्रिक्शन ऑफ कार्बन डबल बॉन्ड कार्बन, रोटेशन जे असेल कार्बन डबल बॉन्ड कार्बनचं. तर जॉमेट्रिकल आयसोमर्स पण तेच आहेत. आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझम जेव्हा आपल्याला म्हटलं जाते तर आपल्याला दोनच आठवतात, एक असते सिस, एक असतो ट्रान्स. पण इथं आपल्याला नीट जे आणि सीईटी पाहिजे थोडंसं वेगळ्या पद्धतीने पण आपण शिकणार आणि ते पण सिस आणि ट्रान्स पण शिकणार. तर जॉमेट्रिकल आयसोमर जे असतात ना, सेम प्रकार याच्यामध्ये कार्बन डबल बॉन्ड कार्बन असतो जो रेस्ट्रिक्ट असतो, रोटेट होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला याचे जे आयसोमर्स आहेत ते एकमेकांमध्ये कन्वर्ट होत नाही, ते जॉमेट्रिकल आयसोमर्स मध्ये येतात. आता ऑप्टिकल आयसोमर्स कशाला म्हणतात? तर ऑप्टिकल आयसोमर्स हे जे आयसोमर्स असतात यांचे यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात तर हे प्लेन पोलराइज्ड लाईटवर डिपेंड करतात. दॅट इज पीपीएल. ओके, हा वेगळा पार्ट येतो, हा थोडासा चेंज पार्ट येतो. ऑप्टिकल आयसोमर्स आर दोज आयसोमर्स विच रोटेट प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स लेफ्ट साइड और राईट साइड. ते ऑप्टिकल आयसोमर्स असतात. डेक्स्ट्रो आणि लिओ ते आपण नंतर बघणार. आपण मेनली आज फोकस करणार जॉमेट्रिकल आयसोमर्स कशाला म्हणतात किंवा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नेमकं काय असते. तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम जे आहे हे मेनली कोणते कंपाऊंड्स दाखवतात? तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मेनली दाखवतात अल्किन्स, दॅट इज कार्बन डबल बॉन्ड कार्बन. नेक्स्ट आहेत ऑक्झाइम्स. ओके, ऑक्झाइम्स पण हे दाखवतात. ज्याच्यामध्ये काय आहे ना, बॉन्ड रेस्ट्रिक्ट करत असेल म्हणजे रोटेट होत नसेल ते जे असतात कंपाऊंड जनरली ते कोणते दाखवतात? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवतात. तर अल्किन्स आहेत, ऑक्झाइम्स आहेत. ओके, कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन OH असेल इकडे, ऑक्झाइम्स. ओके, नेक्स्ट आहेत बघा अझो कंपाऊंड्स आहेत. अझो काय? नायट्रोजन डबल बॉन्ड नायट्रोजन. हा पण रोटेट होत नाही, रेस्ट्रिक्शन असते रोटेशनला. आणि नेक्स्ट आहेत सायक्लो अल्केन. लक्ष द्या, सायक्लो अल्केन मध्ये कार्बन सिंगल बॉन्ड कार्बनच असतो, पण ड्यू टू सायक्लिक नेचर तो रोटेट होत नाही. म्हणून याचा अर्थ काय? तो कोणत्या आयसोमर दाखवतो? जॉमेट्रिकल आयसोमर दाखवते. तर हे एवढे आहेत. ओके, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आज शिकायचं आहे. कोणते कोणते आहेत आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण इथं लिहून देणार. बघा कशा कशामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम बघायचंय किंवा कशा कशामध्ये असतात. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शॉर्ट जी. ओके, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कशामध्ये असतात बघा? अल्किन. देन अल्किनच्या मध्येच आपण पॉलिन्स पण बघणार. पॉलिन्स म्हणजे याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त डबल बॉन्ड्स आहेत, याच्यामध्ये पण बघणार आपण. नेक्स्ट आहेत ऑक्झाइम्स, नेक्स्ट आहेत अझो कंपाऊंड आणि लास्टला आपण बघू सायक्लो अल्केन्स किंवा सायक्लिक कंपाऊंड मध्ये पण आपण बघणार. या सर्वांमध्ये आज आपण काय बघणार? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम बघणार. तर वन बाय वन आपण स्टार्ट करू जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. We have to start geometrical isomerism. Geometrical isomerism आणि फर्स्ट ऑफ ऑल we have to study the geometrical isomerism in alkene. पहिले आपण अल्किन मध्ये बघू. आता अल्किन मध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायचे आहेत आपल्याला. याच्यासाठी नेमक्या कोणत्या प्रॉपर्टीज अल्किन मध्ये आहेत की ज्यामुळे हा काय दाखवते? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवते. तर पहिला आहे याच्यामध्ये काय आहे? कार्बन डबल बॉन्ड कार्बन, की जो काय दाखवत नाही? रोटेशन दाखवत नाही. म्हणजे याचं रोटेशन कसं आहे? रेस्ट्रिक्टेड आहे. लक्षात ठेवा, रेस्ट्रिक्टेड रोटेशन. ओके, कार्बन डबल बॉन्ड कार्बनचं जे रोटेशन असेल ते रेस्ट्रिक्टेड रोटेशन असेल. सेकंड लक्षात ठेवा, those alkene or those alkene which show geometrical isomerism in which sp2 hybridized carbon atom does not containing same atoms or group. याचं मीनिंग काय होते की असे अल्किन किंवा असे अल्किनच आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवतात की याच्यामधला हा जो sp2 कार्बन आहे, या sp2 कार्बनला
या sp2 कार्बनला लक्षात ठेवा सारखे ॲटम्स किंवा ग्रुप अटॅच नको. ज्या sp2 कार्बनला किंवा ज्या कार्बन डबल बॉन्डेड कार्बनला सारखे ॲटम्स आणि ग्रुप अटॅच नसतील ते अल्किन किंवा ते कार्बन ज्या अल्किन मध्ये आहेत ते काय दाखवतील, जॉमेट्रिकल आयसोमर्स दाखवतील. तर हे मेन आहे इथं की कार्बन डबल बॉन्ड कार्बनचं रेस्ट्रिक्शन आहे. नंतर sp2 कार्बनला आपल्याला सारखे ॲटम्स किंवा ग्रुप नको, ते काय दाखवणार आहेत, जॉमेट्रिकल आयसोमर्स. अल्किन मध्ये आयसोमर्स म्हटले की ते दोन प्रकारचे नेमके येतात, ते आपल्याला माहितच आहे. एक आहे सीस आयसोमर आणि एक आहे काय, ट्रान्स आयसोमर. लक्ष द्या, व्हेरी सिंपल. अल्किन म्हटलं की पहा काय म्हटलं मी, पहिले पुन्हा रिपीट करू. याच्यामध्ये कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे जो रोटेट होत नाही. नंतर sp2 कार्बनला आपल्याला दोन ॲटम सारखे नको आहेत. आणि अल्किन मध्ये जॉमेट्रिकल आयसोमर्स कोणते आहेत, एक आहे सीस आयसोमर, एक आहे ट्रान्स आयसोमर. मेन प्रश्न आहे सीस आयसोमर कशाला म्हणतात. तर सीस आयसोमर म्हणजे जेव्हा एखाद्या कंपाऊंड मध्ये जर सारखे ग्रुप, सेम ग्रुप जर एकाच साईडला अटॅच असतील, कार्बन डबल बॉन्ड कार्बनच्या जर दोन सारखे ग्रुप एकाच साईडला जर अटॅच असतील तर त्या आयसोमरला काय म्हटलं जाते, सीस आयसोमर. व्हेन द टू ॲटम्स ऑर ग्रुप प्रेझेंट ॲट द सेम साइड ऑफ द कार्बन डबल बॉन्ड कार्बन, देन इट इज सीस आयसोमर. ट्रान्स आयसोमर कशाला म्हणतात. ट्रान्स आयसोमर म्हणजे तुमच्या लक्षातच आलं असेल, सेम ग्रुप अपोजिट साइड आणि हे काय सेम ग्रुप सेम साइड. लक्ष द्या, ट्रान्स आयसोमर कशाला म्हणतात, जेव्हा दोन सारखे ग्रुप, लक्षात ठेवा, जेव्हा दोन सारखे ग्रुप तुम्हाला अपोजिट साइडनं दिसतील, कार्बन डबल बॉन्ड कार्बनच्या अपोजिट साइडला दिसतील, तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणा, ट्रान्स आयसोमर. आणि दोन सारखे ग्रुप जर तुम्हाला एका साइडला दिसत असतील तर त्याला काय म्हणा, सीस आयसोमर. एक्झाम्पल घेऊ आपण. लक्ष द्या, हे तुम्हाला थोडक्यात माहिती असणे आवश्यक आहे. कोणते अल्किन आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमर दाखवतील आणि ते कोणते असतील. तर आपल्याला माहिती आहे दोन कॅरेक्टर्स असणे आवश्यक आहे. आणि जर दोन सारखे ग्रुप एकाच साइडला असतील डबल बॉन्डच्या तर सीस, आणि जर दोन सारखे ग्रुप अपोजिट साइडला असतील तर काय, ट्रान्स आयसोमर. चला एक्झाम्पल बघू आपण. सीस आणि ट्रान्स. ओके, लक्ष द्या, आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे, कार्बन डबल बॉन्ड कार्बन. इथं घेऊ आपण CH3, इथं घेऊ H, इथं घेऊ CH3 आणि इथं आहे H. ओके, आणि एक आणखी घेऊ बघा, सेम प्रकार, कार्बन डबल बॉन्ड कार्बन. इथं आहे CH3, इथं आहे H, इथं घेऊ CH3, इथं घेणार H आणि इथं आहे H. ओके, हे अल्किन्स आहेत. ओके, याचं नाव तुम्ही लिहू शकता 1 2 3 4. हा आहे ब्यूट 2EN. याचं जर नाव लिहिलं 1 2 3 4, याचं पण नाव काय असेल, ब्यूट 2EN. दोघांचं नाव सारखंच आहे, ब्यूट 2EN, ब्यूट 2EN. आणि दोघं आपल्याला दिसण्यासाठी पण सेमच वाटतात, म्हणून आपण म्हणतो मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आणि याचं स्ट्रक्चर पण सेमच आहे. आता याच्यामध्ये अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स डिफरंट आहेत. का बरं डिफरंट आहेत लक्षात ठेवा. इथं CH3 आणि CH3 सेम साईडला, पण इथं CH3 आणि CH3 काय अपोजिट साईडनी आहेत. म्हणजे इथं अरेंजमेंट जे आहे ग्रुप्स आणि ॲटमची डिफरंट आहे, म्हणून हे काय आहे, हे आपल्याला माहिती आहे की यांना स्टिरिओ आयसोमर्स म्हटलं जाते. आणि स्टिरिओ आयसोमर मध्ये आपण जॉमेट्रिकल एक्झाम्पल बघत आहे. तर जॉमेट्रिकल मध्ये आपण बघितलं की जर अल्किन असेल तर सीस आणि ट्रान्स आपल्याला कन्सिडर करावं लागतं. तर हा जो आहे हा सीस आहे की ट्रान्स आहे, हा जो आहे हा सीस आहे की ट्रान्स आहे, तर आपण अगोदर जसं पाहिले ते आपले सर्व रूल्स आपण अप्लिकेबल करू. याच्यामध्ये कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे, इथं पण कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे, रोटेशन होणार नाही, म्हणजे एकमेकांमध्ये कन्वर्ट होणार नाही. सेकंड, नेक्स्ट आहे की याच्यामध्ये जो sp2 कार्बन आहे, हा sp2 कार्बन, ओके, याला जे ॲटम्स आहेत ग्रुप किंवा ॲटम्स अटॅच आहेत ते डिफरंट आहेत. बघा इथं पण डिफरन्स आहेत. ओके, नेक्स्ट कंडिशन आहे की याच्यामध्ये जर दोन सारखे ग्रुप, इथं बघा CH3 CH3 किंवा HH घेऊ शकता, इथं दोन सारखे ग्रुप जर एकाच साईडला असतील तर याला काय म्हटलं जाते, याला म्हणतो आपण सीस. बघा दोन CH3 म्हणा किंवा दोन H म्हणा एकाच साईडला आहे, टॉप साईड किंवा बॉटम साईड, म्हणून यांना काय म्हटलं जाते, सीस. म्हणून याचं नाव काय झालं, सीस ब्यूट 2EN. इथं बघा दोन सारखे ग्रुप एकमेकांच्या अपोजिट साईडला आहेत, म्हणून यांना काय म्हटलं जाते, याला म्हटलं जाते ट्रान्स. ओके, तर हा काय झाला सीस ब्यूट 2EN, हा काय झाला ट्रान्स ब्यूट 2EN. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. C डबल बॉन्ड C, इथं घेऊ आपण क्लोरीन, इथं घेऊ आपण ब्रोमीन, इथं घेऊ आपण क्लोरीन आणि इथं घेऊ आपण H. नेक्स्ट एक्झाम्पल, याचाच पहा C डबल बॉन्ड C, इथं आहे Cl, इथं आहे Br, इथं घेऊ आपण H, इथं काय घेणार Cl. बघा
इथं काय लक्षात येते, एकदम सिंपल आहे. इथं काय लक्षात येते बघा, आपल्याला बघायचं हा सीस आहे की ट्रान्स आहे. अल्किन आपले जे रूल्स आहेत ते हा फॉलो करतोस की कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे, देन एकाच कार्बनला दोन जे ऍटम्स किंवा ग्रुप अटॅच असतील ते डिफरंट असतील. एकाच कार्बनला ओके, याच कार्बनला अटॅच असणारे डिफरंट आहेत. नेक्स्ट याच्यामध्ये दोन सारखे ग्रुप, आता दोन सारखे म्हणजे इथं कोण आहे, इथं ClCl आहे, इथं पण ClCl आहे, बाकी HBr आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं काय कन्सिडर करावं लागेल, Cl. दोन Cl जर तुम्हाला सेम साइडला दिसत असतील तर त्याला काय म्हणतात, विच आयसोमर, सिस आयसोमर. आणि जर तुम्हाला दोन सारखे अपोजिट साइडला दिसत असतील तर त्याला तुम्ही काय म्हणतात, त्याला तुम्ही ट्रान्स म्हणा. एकदम सिंपल आहे. दोन सारखे ग्रुप जर तुम्हाला एका साइडला दिसत असतील त्याला सिस म्हणायचं, आणि जर तुम्हाला दोन सारखे ग्रुप्स किंवा ॲटम जर अपोजिट साइडला दिसत असतील तर त्याला तुम्ही ट्रान्स म्हणायचं आहे. दीज आर द सिंपल एक्झाम्पल्स. ओके, यामध्ये काय आहे बघा, हे तर झालं सिंपल वन. अल्किन मध्ये सिस आणि ट्रान्स आपल्याला समजलेलं आहे नेमकं काय असते. जर दोन सारखे ग्रुप एका साइडला असतील तर सिस, आणि दोन सारखे ग्रुप जर कार्बन डबल बॉन्ड कार्बनच्या अपोजिट साइडला दिसत असतील तर तो ट्रान्स झाला. या अल्किन मध्ये आणखीन एक महत्वाची टर्म आहे, ती म्हणजे यामध्ये आपल्याला इझेड सिस्टीम नुसार तिथं किंवा इझेड नोमेनक्लेचर किंवा इझेड सिस्टीम नुसार आपल्याला तिथं काही ई आणि झेड हे आयसोमर तिथे डिटेक्ट करता आले पाहिजे, किंवा सिस आणि ट्रान्सला तुम्हाला आणखी ई आणि झेडच्या फॉर्म मध्ये लिहिता आलं पाहिजे. म्हणून इथं हे महत्वाची सिस्टीम लागू होते, दॅट इज इझेड सिस्टीम. काय असते इझेड सिस्टीम, तर इझेडचा मिनिंग आहे किंवा इझेड मध्ये जो ई आहे याचं मिनिंग आहे एंडजेन. एंडजेन हा आहे ना जर्मन वर्ड आहे, आणि याचं मिनिंग काय आहे, एंडजेन सांगतोस तुम्हाला काय मिनिंग आहे. नेक्स्ट पहा, झेड. झेड म्हणजे काय होते, झेड म्हणजे होते झुसामन. सो ई मीन्स एंडजेन आणि झेड मीन्स झुसामन. हे दोन्ही जे वर्ड आहेत हे जर्मन वर्ड आहेत, आणि एंडजेनचं मिनिंग आहे अपोजिट साइड. काय मिनिंग आहे नंतर सांगतोस मी तुम्हाला. आणि झेडचं मिनिंग आहे झुसामेन, अँड इट इज रिलेटेड टू सेम साइड. ओके, लक्ष द्या. अल्किन मध्ये जेव्हा तुम्ही जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शिकता, आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये आपण जेव्हा सिस आणि ट्रान्सवर फोकस करतो, ओके, आणि आपल्याला कोण सिस आणि कोण ट्रान्स हे माहिती असते, पण जेव्हा तुम्ही नीट JEE चा विचार करता तर त्याच्यामध्ये एक टर्म येते की त्या कंपाऊंडचं नाव लिहित असताना त्याच्या अगोदर ई किंवा झेड आलेला असतो, आणि त्याला सिस आणि ट्रान्स नंतर आयसोमर जे आहेत ते कन्सिडर केल्या जाते. म्हणजे ई आणि झेड आहे काय नेमकं हे त्या नीट आणि JEE मध्ये नेमकं विचारलं जाते, आणि मग तिथं विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होते. म्हणून इथं आपण इझेड सिस्टीम अप्लाय करू. त्याच्यासाठी आपण इझेड सिस्टीम बघणार आहे. व्हॉट इज ई, ई मीन्स एंडजेन, इट इज opposite, it is German word. Z means Zusammen, it is also German word and having same side. Meaning काय आहे याचं, तर EZ सिस्टीम तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला महत्वाचं आहे की तुम्हाला काय देता आलं पाहिजे, ग्रुपला प्रायोरिटी देता आली पाहिजे. आता प्रायोरिटी काय असते, तर प्रायोरिटी जनरल काय आहे, सपोज मला एखाद्या वेळेस गाडी घ्यायची असेल, किंवा मला टीव्ही घ्यायचा असेल घरामध्ये, किंवा जेवणासाठी काही साहित्य घ्यायचं असेल, तर या तीन केस मध्ये मी नेमकं पहिलं प्रिफरन्स कोणाला देईल, तर ऑफकोर्स जे मला जेवणाचं सामान घ्यायचं असेल त्याला मी प्रिफरन्स देईल, कारण ते एसेन्शियल आहे. तर ह्या कंडिशन्स असतात. म्हणजे तुम्ही प्रायोरिटी देणे म्हणजे काय, किंवा फर्स्ट प्रिफरन्स कोणाला देणार, सेकंड प्रिफरन्स कशाला देणार, थर्ड प्रिफरन्स कशाला देणार, त्याला म्हणतात प्रायोरिटी. तर इझेड सिस्टीम समजण्यासाठी तुम्हाला पहिले प्रायोरिटी काय असते किंवा प्रायोरिटीचे काय रूल्स असतात की जे कोणी दिले ते दिले कान, इनगोल्ड अँड प्रिलॉग या तीन सायंटिस्टनी हे RS कॉन्फिगरेशन जेव्हा पाहतो ना तेव्हा तिथे दिलेले तेच रूल प्रायोरिटीचे इथे लागतात इझेड सिस्टीम मध्ये. यांना शॉर्टकट मध्ये तुम्ही काय म्हणता, CIP रूल. CIP मीन्स कान, इनगोल्ड अँड प्रिलॉग जे सिस्टीम आहे किंवा प्रिलॉग या तीन सायंटिस्टनं जे रूल्स दिलेले आहेत ते प्रायोरिटी रूल्स दिलेले आहेत. ऍक्च्युअली बघायचं होतं इझेड सिस्टीम, आपण हे बघितलं ई म्हणजे काय, झेड म्हणजे काय, आणि मी काय सांगितलं तुम्हाला इझेड सिस्टीम समजण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, प्रायोरिटी रूल्स. कारण हा काय म्हणतो माहित आहे का की ई कोणाला म्हणतात, ई आयसोमर कोणता, तर ई आयसोमर कोणता की ज्यामध्ये हायेस्ट प्रायोरिटीची ग्रुप जर अपोजिट साइडनं असतील तर त्याला काय डिनोट करा, ई, म्हणजे आपल्याला प्रायोरिटी आलीच आहे. जर हायेस्ट प्रायोरिटी वाले जे दोन ग्रुप्स असतील ते जर तुम्हाला सेम साइडनं मिळत असतील, कार्बन डबल बॉन्ड कार्बनचे बघा सेम साइडनं जर ते हायेस्ट प्रायोरिटी ग्रुप मिळत असतील तर त्याला काय डिनोट करा, झेड. म्हणजे मेन काय आलं की जर तुम्हाला इझेड समजायचं असेल, इझेड सिस्टीम समजून घ्यायची असेल तर काय आलं पाहिजे, प्रायोरिटी रूल्स आले पाहिजेत. आता प्रायोरिटी रूल्स किंवा प्रायोरिटी कोणत्या आयटम्सला तुम्ही हायेस्ट प्रायोरिटी देसाल किंवा कोणत्या ग्रुपला तुम्ही हायेस्ट प्रायोरिटी देसाल, तर मी तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो.
According to Kahn, Ingold and Prelog, those atoms or group having highest number having highest atomic number. लक्षात ठेवा, कान इनगोल्ड अँड प्रिलॉग नुसार त्याच ॲटमला तुम्ही हायेस्ट प्रायोरिटी द्या की ज्याचा ॲटॉमिक नंबर कसा असतो, हायेस्ट असतो. ज्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर हायेस्ट आहे त्याला प्रायोरिटी पण कशी द्या, हायेस्ट द्या. हा रूल कोण सांगते, कान इनगोल्ड अँड प्रिलॉग सिस्टीम. पण हा रूल थोडासा गडबड करतो. ज्या ठिकाणी आयसोटोप्स येतात, एखाद्या कंपाऊंड मध्ये आयसोटोप्स असतात आणि आयसोटोप्स मध्ये आयसोटोप मध्ये माहिती आहे तुम्हाला त्या दोन आयसोटोपचा ॲटॉमिक नंबर सेम असते, मग हायेस्ट प्रायोरिटी कोणाला देणार. त्यावेळेस हा रूल थोडासा चेंज करायचा. काय बघा, द ॲटम्स ऑर ग्रुप व्हिच हॅव्हिंग हायेस्ट प्रायोरिटी, त्याला हायेस्ट प्रायोरिटी द्यायची की ज्याचा ॲटॉमिक नंबर ॲज वेल ॲज त्याचा मास नंबर पण कसा असला पाहिजे, हायेस्ट असला पाहिजे. म्हणजे आयसोटोप साठी काय झालं की ॲटॉमिक नंबर तर ठीक आहे, हायेस्ट गिव्स हायेस्ट प्रायोरिटी, पण त्याचं मास पण कसं पाहिजे, हायेस्ट पाहिजे, त्याला हायेस्ट प्रायोरिटी द्यायची. आपण 1 बाय 1 बघणार आहे. तर हे रूल्स तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो, म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपलं म्हणणं काय आहे. बघा, ई आणि झेड कशाला म्हणतात याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज आपल्याकडे आहे कार्बन डबल बॉन्ड कार्बन. पहिलीच एक्झाम्पल घेऊ आपण, CH3EH. CH3EH. तुमच्या आता लक्षात आलं असेल की तुम्ही म्हणसाल की सर हा तर आपण ऑलरेडीच पाहिलाय, हा सीस आहे. पण आपल्याला तर त्याला सीस आहेच तो ओके नो डाऊट, पण त्याला ई आणि झेडच्या फॉर्म मध्ये लिहायचं किंवा ई आहे की झेड आहे. तर मग आता ई आहे की झेड आहे कसं लक्षात ठेवसाल, तर लक्षात ठेवा कार्बन डबल बॉन्ड कार्बनचा हा जो फर्स्ट कार्बन आहे याला दोन ॲटम अटॅच आहे, एक आहे हायड्रोजन एक आहे कार्बन. ओके, म्हणजे CH. तर आपल्याला या दोघांना नंबर द्यायचे म्हणजे प्रायोरिटी द्यायची आहे. कसं, याला फर्स्ट प्रायोरिटी याला सेकंड, की याला फर्स्ट की याला सेकंड. तर प्रायोरिटी म्हणजे काय, तुम्हाला या दोघांना नंबर द्यायचे, हायेस्ट प्रायोरिटी आणि लोवेस्ट प्रायोरिटी. तर मी काय म्हणतो की प्रायोरिटी देत असताना आपण जे म्हणतो कान इनगोल्ड आणि प्रिलॉग काय म्हणते, या दोन पैकी कोणाला हायेस्ट प्रायोरिटी देणार, ज्याचा ॲटॉमिक नंबर कसा आहे, हायेस्ट आहे. आणि जर आयसोटोप्स असते तर मास ज्याचा हायेस्ट आहे. तर इथं आयसोटोप्स नाही, सिंपल आहे, म्हणून ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याला हायेस्ट प्रायोरिटी. तिथं हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1. याला पण अटॅच आहे कार्बन, तर याला जर कार्बन अटॅच आहे तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 6. म्हणजे याचा ॲटॉमिक नंबर 1, याचा ॲटॉमिक नंबर 6. आता प्रायोरिटी हायेस्ट कोणाला देते, हायेस्ट ॲटॉमिक नंबर हॅव्हिंग हायेस्ट प्रायोरिटी, याचा ॲटॉमिक नंबर 6 असेल म्हणून याला हायेस्ट प्रायोरिटी 1. हा किती, सेकंड. ओके, इथं पहा एक आहे हायड्रोजन एक आहे CH3. इथं पण सेम, याला किती, याला कोणती प्रायोरिटी, हायेस्ट ॲटॉमिक नंबर. सो हायेस्ट ॲटॉमिक नंबर मीन्स 1, हा नेक्स्ट दॅट इज सेकंड. बघा बरं, इथं आपण प्रायोरिटी दिलेली आहे. प्रायोरिटी कोणत्या बेसवर दिली, ओके, ऑन द बेस ऑफ ॲटॉमिक नंबर. कोणी सांगितली, कान इनगोल्ड अँड प्रिलॉग ज्यांनी सांगितलेलं आहे, ज्याला आपण CIP पण म्हणतो, त्यांनी सांगितलेली आहे की हायेस्ट प्रायोरिटी कशानुसार त्याचा हायेस्ट ॲटॉमिक नंबर विल बी द हायेस्ट प्रायोरिटी. ओके, 1 2 इथं 1 2 काय लक्षात येते. आता बघा तुमच्या क्लिअर कट लक्षात येईल की जर समजा हायेस्ट प्रायोरिटी वाले ग्रुप म्हणजे इथं फर्स्ट हायेस्ट प्रायोरिटी वाले ग्रुप जर तुम्हाला सेम साईडनं दिसत असतील, बघा इथं कोण्या साईडनं दिसत असतील, सेम साईडनं दिसत असतील, तर हा कोणता आयसोमर आहे किंवा याला काय डिनोट करसाल, याला डिनोट करसाल झेडनी. तर हा कोण आहे, हा झेड आहे. आता याला लिहून देण्याची पद्धत कशी आहे, तर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही नीट JEE CET शिकता तर या कंपाऊंडचं नाव काय आहे बघा, 1 2 3 4. याचं नाव आहे ब्यूट टू ENE. आणि नाव लिहित असताना असं लिहितात 2. आपल्याला माहित आहे 2 नंबरचा कार्बन आहे, इकडून आले तर 2 नंबरचा कार्बन, हा 2 नंबरचा कार्बन आहे. आणि हा कोणती अरेंजमेंट दाखवते, EZ नुसार, E की Z. तर आपण म्हटलं की 2 हायेस्ट प्रायोरिटी वाले जे ग्रुप्स असतात, हायेस्ट प्रायोरिटी प्रेझेंट ॲट द सेम साइड, सो इट इज Z. म्हणून याला लिहितात 2Z. म्हणजे बघा काय झाला, हा 2Z ब्यूट टू ENE. याचं मिनिंग काय झालं की 2 नंबरचा जो कार्बन म्हणजे कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे, तर हा कोणती अरेंजमेंट दाखवते, Z किंवा Z आयसोमर आहे. किंवा याला तुम्ही आणखी कोणत्या फॉर्म मध्ये म्हणू शकता, हा काय आहे, सीस आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणू शकता हा की सिस ब्यूट टू ENE. Z फॉर्म दाखवतो की E फॉर्म दाखवतो, तुम्ही काय सांगायचं, Z फॉर्म. आणि हा 2 काय असतो, हा ऑफकोर्स नंबर असतो कोणाचा, कार्बन डबल बॉन्ड कार्बनचा जो आहे प्रिफरन्स किंवा हा नंबर दाखवला जाते, त्याचा लोकन दाखवला जाते. सो 2Z ब्यूट टू ENE म्हणा किंवा सिस ब्यूट टू ENE म्हणा. म्हणजे हा सीस आहे पण सीस असून कोण आहे, हा झेड फॉर्म दाखवतो. किंवा इथे तुम्ही झेड सिस्टीम या EZ सिस्टीम नुसार याला कशाने डिनोट करसाल, झेडने याला डिनोट करसाल. नेक्स्ट, जर सपोज एखादा आणखी एक्झाम्पल बघू आपण. EZ सांगत आहे मी तुम्हाला, समजलं पाहिजे. बघा कार्बन डबल बॉन्ड कार्बन, इथं आहे क्लोरीन, इथं आहे हायड्रोजन.
इथं आहे ब्रोमीन आणि इथं आहे क्लोरीन. ओके, इझेड बघणार आपण आता फक्त. आता हा काय आहे? ओके, तर पहिले तर बघा आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये सी साइड ट्रान्स आहे पहिले बघून घेऊ. लक्षात. तर आपल्या लक्षात येते सीस आणि ट्रान्स जर म्हणायचं असेल तर दोन सारखे ॲटम्स और ग्रुप जर सेम साइड नसतील तर सीस, आणि जर दोन सारखे ॲटम्स आणि ग्रुप अपोजिट साइडला असतील तर ट्रान्स. आपल्या लक्षात येते सीएल सीएल हा कोण ट्रान्स आहे, अपोजिट साइड नाही बघा, हा ट्रान्स आहे. आपण नेक्स्ट पाहू की हा ई आहे की झेड आहे. म्हणजे या इझेड सिस्टीम नुसार हा ई दाखवतो का की झेड दाखवतो, काय आहे बघा बरं. तर आपल्याला काय द्यावे लागेल? ऑफकोर्स आपल्याला इथं प्रायोरिटी अप्लाय करावी लागेल. प्रायोरिटी कशी देतात? तर इथं बघा या कार्बनला कोण आहे? हायड्रोजन आणि क्लोरीन. हायड्रोजन यू नो दॅट हायड्रोजन हॅविंग लोवेस्ट प्रायोरिटी आणि क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे म्हणून इट हॅविंग हायेस्ट प्रायोरिटी 1 अँड इट इज 2. इथं बघा ब्रोमीन आणि क्लोरीन पैकी कोण मोठा आहे? ब्रोमीन, ज्याचा ॲटॉमिक नंबर पण जास्त आहे, मास पण जास्त आहे, सो इट हॅविंग हायेस्ट प्रायोरिटी. आणि हा नेक्स्ट लोवेस्ट प्रायोरिटी. काय आहे बघा बरं. आपल्या काय लक्षात येते? हायेस्ट प्रायोरिटी वाले जे ग्रुप आहेत कोण्या साइडनं आहेत? सेम साइडनं आहेत. आणि जर हायेस्ट प्रायोरिटी ग्रुप जर सेम साइडनं असतील तर हा कोण झाला? सेम साइड मीन्स व्हॉट? इट इज झेड. म्हणजे मी काय म्हणत आहे लक्षात ठेवा. इथं मला काय तुम्हाला नेमकं सांगायचं होतं, इथं फक्त हा 2 काढून टाकतो, झेड लिहितो. म्हणजे ई आणि झेड इज नॉट रिलेटेड टू सीस और ट्रान्स. ओके, ई आणि झेड इज डिफरंट थिंग, सीस अँड ट्रान्स इज द डिफरंट थिंग. सीस आणि ट्रान्स कशाला म्हणतात? पुन्हा रिपीट. जर दोन सारखे ग्रुप जर या कार्बन डबल बॉन्ड कार्बनच्या एका साइडला असतील तर सीस, आणि जर दोन सारखे ग्रुप किंवा ॲटम्स कार्बन डबल बॉन्ड कार्बनच्या जर अपोजिट साइड असतील तर ट्रान्स. व्हॉट इज ई अँड झेड? ई फॉर एंडजेन अँड फॉर अपोजिट. याचं मिनिंग काय? हायेस्ट प्रायोरिटी वाले ग्रुप जर तुम्हाला अपोजिट साइडला दिसत असतील तरच ई वापरा. ओके, याचा अर्थ असा होत नाही अपोजिट म्हणजे ट्रान्स असतील. ई मे बी सिस मे बी ट्रान्स, झेड मे बी सिस मे बी ट्रान्स. इथं बघा, इथं क्लिअर होते ते दोन एक्झाम्पल जे घेतले आहेत आपण. म्हणजे ई आणि झेडला तुम्ही कोणाचे मिक्स नका करू. बरेच विद्यार्थी काय करतात माहिती आहे का? ई आणि झेडला सिस ट्रान्स मिक्स करतात. असं करू नका, कारण ई मे बी सिस मे बी ट्रान्स, झेड मे बी सिस मे बी ट्रान्स इथं लक्षात येते, कारण हे प्रायोरिटी बेस्ड आहे आणि ते अपोजिट आहे की सेम साइड नाही त्याच्यावर ते बेस्ड करतात. इथं बघा, इथं हायेस्ट प्रायोरिटी वाले ग्रुप सारख्या साइड नाही म्हणून हा काय झाला? सेम साइड, सो इट इज झेड. पण हा सीस आहे. इथं बघा, हायेस्ट प्रायोरिटी प्रोव्हाइड केल्यानंतर सीआयपी नुसार हायेस्ट प्रायोरिटी डिसाइड केल्यानंतर आपल्या लक्षात येते की दोन हायेस्ट प्रायोरिटी वाले ग्रुप इथं पण सेम साइडला आहेत. मग पण हा तर काय आहे? हा ट्रान्स आहे. म्हणजे झेड मे बी सिस, झेड मे बी ट्रान्स. कीप इन माइंड. असं कोणाशी होऊ शकतं? ईशी पण होऊ शकते. ओके, आता महत्वाचं आहे की आपल्याला हे समजलं पाहिजे की एखादा कंपाऊंड आहे, अल्कीन आहे, आणि तो जर सीस आणि ट्रान्स जर तुम्ही त्याला डिनोट करता तर मग इझेड सांगण्याची काय गरज पडली किंवा तिथं इझेड सिस्टीम अप्लाय करण्याचं काय काम पडलं? तर लक्षात ठेवा, हे क्लिअर करण्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो. बघा काय म्हटलंय मी की जर आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम जर अल्कीन मध्ये आपण बघत असू आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला क्लिअर कट सीस आणि ट्रान्स जर समजत असतील तर आपण इझेड का वापरतो, तिथं इझेड सिस्टीम का अप्लाय करण्यात आली? तर असे काही अल्कीन असतात की ज्याच्यामध्ये आपण सीस आणि ट्रान्स हे सांगू शकत नाही किंवा आपल्याला तिथे ते क्लिअर होत नाही. त्या ठिकाणी ते जॉमेट्रिकल आयसोमेरिझम तुम्ही कशाने सांगू शकता, सेपरेट करू शकता किंवा कशाने सांगू शकता वेगवेगळे आहेत, तर ते इझेड सिस्टीम नुसार सांगू शकता. बघा कसं, एक एक्झाम्पल, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, इथं आहे क्लोरीन, इथं आहे ब्रोमीन, इथं आहे आयोडीन आणि इथं आहे हायड्रोजन. ओके, हा आहे अल्कीन. आता हा अल्कीन आहे, एक असा अल्कीन ड्रॉ करून देतो बघा. सेम कार्बन डबल बॉन्ड कार्बन, क्लोरीन, हायड्रोजन, इथं घेतो ब्रोमीन आणि इथं घेऊ आपण सीएल. बरं, इथं मी हे जे दोन आयसोमर, हे जे आयसोमर दाखवलेले आहेत इथं दोन, हे कोणते आहेत? सीस की ट्रान्स? अल्कीन तर आहे पण सीस आहे की ट्रान्स आहे? बघा बरं, काय सांगू शकता तुम्ही? सीस आहे की ट्रान्स आहे? तर आपला सीस काय म्हणतो? दोन सारखे ऍटम्स और ग्रुप सेम साइड. इथं दोन सारखे कोणीच नाहीये बघा, दोन सारखे कोणी सापडणार नाही. हा आयोडीन आहे, हा हायड्रोजन आहे, हा ब्रोमीन आणि क्लोरीन आहे. म्हणजे इथं सीस ट्रान्स आपण अप्लाय करू शकत नाही किंवा आपल्याला समजून नाही राहिलं कसं डिटेक्ट करा. नंतर इथं क्लोरीन, ब्रोमीन, सीएल, हायड्रोजन, इथं पण आपल्या लक्षात येते की दोन सारखे ऍटम्स आणि ग्रुप कोणी नाहीच आहे. ते सेम आणि अपोजिटचा दुसरा प्रश्न आहे, पण इथं दोन सारखे ऍटम्स किंवा ग्रुप तर सापडायला पाहिजे, कोणीच नाही. सॉरी, इथं आहे, सॉरी, इथं काय घ्यायचं राहिलं आपला बिया, तर इथं काय लिहिणार आपण? सीएल. इथं आपल्याला सॉरी काय लिहायचंय? आयोडीन. ओके, तर इकडे बघा, आयोडीन, हायड्रोजन
क्लोरीन ब्रोमीन, आयोडीन हायड्रोजन, ब्रोमीन क्लोरीन चेंज केलं म्हणजे आपल्या काय लक्षात येते इथं दोन सारखे ॲटम्स आणि ग्रुप कोणीच नाहीये, इथं पण दोन ॲटम्स आणि ग्रुप सारखे कोणीच नाहीये, म्हणून सेम साइड आणि अपोजिट साइडचा प्रश्नच नाहीये. आपण सीस आणि ट्रान्स याला क्लिअर करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. मग या दोघांच्या आयसोमर सांगण्यासाठी आपल्याला कोणती सिस्टीम अप्लाय करावी लागते? इझेड. कसे इझेड? हा जॉमेट्रिकल आयसोमर्स आहे. कारण पहा कार्बन डबल बॉन्ड कार्बन रेस्ट्रिक्शन आहे, मेन रूल तेच. कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे, कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे, रोटेट होत नाही, रेस्ट्रिक्शन आहे. आणि या कार्बनला जे दोन ॲटम्स आणि ग्रुप आहे ते वेगवेगळे आहेत, इथं पण वेगवेगळे आहेत. ओके, दोन रूल फॉलो केले म्हणजे हा जॉमेट्रिकल आयसोमर्स आहे. पण हा सीस आणि ट्रान्स आपण सांगू शकत नाही. मग काय सांगू शकतो? हा ई आहे की झेड आहे आपण सांगू शकतो, म्हणूनच इथं ई झेड वापरला गेलाय. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही सीस आणि ट्रान्स क्लिअरली सांगू शकत नाही तिथं काय वापरता? ई झेड. आणि तुम्ही सीस आणि ट्रान्स मध्ये पण सांगू शकता ई झेड, त्याच्यामुळे काही डिफिकल्टी नाही. ई झेड सीस आणि ट्रान्स मध्ये पण वापरा आणि सीस आणि ट्रान्स जर क्लिअर नसेल करतायत तरी वापरा. तिथं आपण ई झेड सांगू. कसं आहे बघा, तर आपल्याला प्रायोरिटी द्यायची. आपल्याला माहिती आहे आयोडीनचा ॲटॉमिक नंबर हायेस्ट आहे हायड्रोजन पेक्षा, सो इट इज फर्स्ट प्रायोरिटी, इट इज सेकंड प्रायोरिटी. इथं क्लोरीन ब्रोमीन आहे. आपल्याला माहिती आहे क्लोरीन हॅविंग लोवेस्ट प्रायोरिटी, कारण क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर लहान आहे कोणापेक्षा? ब्रोमीन पेक्षा. हॅलोजन फॅमिली आहे, सिंपल. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके, तर ब्रोमीन हायेस्ट प्रायोरिटी आहे, सो फर्स्ट इट इज सेकंड. चला सांगा बरं काय आहे? दोन हायेस्ट प्रायोरिटी वाले जे ग्रुप आहेत हे तुमच्या लक्षात येतात. कोण्या साईडनं आहेत? हायेस्ट प्रायोरिटी ग्रुप प्रेझेंट ॲट अपोजिट साईड. आणि जर दोन हायेस्ट प्रायोरिटी ग्रुप जर अपोजिट साईड असेल तर याला कशाने डिनोट करतात? इट इज ई. ओके, इथं बघा आता या केसमध्ये बघू आपण. इथं बघा बरं, हायेस्ट प्रायोरिटी कोणाला आहे? तर आयोडीन आणि हायड्रोजन. हायेस्ट प्रायोरिटी गोज टू आयोडीन, इट इज सेकंड प्रायोरिटी. ब्रोमीन आणि क्लोरीन हायेस्ट प्रायोरिटी गोज टू ब्रोमीन अँड सेकंड प्रायोरिटी गोज टू क्लोरीन. काय लक्षात येते बघा, हा जो आहे याच्यामध्ये दोन हायेस्ट प्रायोरिटी जे ग्रुप आहेत हे सेम साईडनं आहेत आणि सेम साईडनं असेल म्हणून याला कशाने डिनोट केला जाते? इट इज डिनोटेड बाय झेड. म्हणजे बघा तुम्ही हे दोन क्लिअर केले, हा ई आहे, हा झेड आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सीस आणि ट्रान्स सांगू शकत नाही तुम्ही तेव्हा आयसोमर्स कशाने डिनोट करू शकता किंवा सांगू शकता? ई आणि झेड सिस्टीम नुसार. पण याच्यासाठी तुम्हाला काय घ्यावे लागेल? प्रायोरिटी. आणि प्रायोरिटी कशी घेतात? तर प्रायोरिटीसाठी तुम्हाला माहिती आहे कान, इनगोल्ड अँड प्रिलॉगने जे रूल सांगितलेले ते अप्लाय करायचे. काय रूल आहे? द ॲटम्स ऑर ग्रुप हॅव्हिंग हायेस्ट प्रायोरिटी हॅव्हिंग हायेस्ट ॲटॉमिक नंबर और मास नंबर. मास नंबर केव्हा येईल? जेव्हा दोन आयसोटोपिक जर ॲटम असतील तर तेव्हा तुम्हाला काय वापरावं लागेल? तिथं मास नंबर प्रायोरिटी देताना वापरावं लागेल. आणखी रूल आहेत, सिंपल वन बाय वन थोडक्यात सांगून देतो वाटलं तुम्ही तुम्हाला. बघा काय असते प्रायोरिटी डिसाईड करताना पहिला रूल काय आहे? ज्याचा ॲटॉमिक नंबर हायेस्ट असेल त्याला हायेस्ट प्रायोरिटी. जर इथं आयसोटॉप्स आले, हायड्रोजन आणि ड्यूटेरियम असतात, आपल्याला प्रायोरिटी देताना आपण कोणाचं कन्सिडरेशन केलं असतं? ओके, ऑफकोर्स मास नुसार आपण प्रायोरिटी दिली असते. हायेस्ट मास, हायेस्ट विल बी द प्रायोरिटी. पण एखादा असा ग्रुप आणि ॲटम अटॅच असते की जो प्रायोरिटी डिसाईड करू शकत नाही. जर पहिला ॲटम प्रायोरिटी डिसाईड नाही करत तर सेकंड ॲटम कडे जायचं, त्याचा ॲटॉमिक नंबर हायेस्ट असला पाहिजे. ओके, तर या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता? प्रायोरिटी डिसाईड करू शकता. आणि एक वेळ प्रायोरिटी डिसाईड झाल्यानंतर जर दोन हायेस्ट प्रायोरिटी वाले ग्रुप जर सेम साईडनं असतील तर इट इज झेड सुसामन. अँड जर हायेस्ट प्रायोरिटी वाले जर ग्रुप तुम्हाला अपोजिट साईडनं सापडत असतील तर त्याला तुम्ही काय म्हणसाल? त्याला तुम्ही ई म्हणसाल. हे आहे ई अँड झेड. ओके, ज्या ठिकाणी सीस आणि ट्रान्स क्लिअरली सांगू शकणार त्या ठिकाणी काय वापरायचं? ई आणि झेड. याच्यानुसार तुम्ही काय सांगू शकता? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन अल्कीन. ओके, हे झालं अल्कीन बद्दल. बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही ते घेऊ शकता. ओके, बरेचसे एक्झाम्पल आणखी तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट घेऊ आपण. जर सपोज आपल्याकडे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम जर फाइंड आउट करायचे आहे आणि त्यामध्ये पॉलिन्स असतील. पॉलिन्स मीन्स व्हॉट? असा अल्कीन की ज्याच्यामध्ये कार्बन डबल बॉन्ड कार्बन दोन किंवा दोन पेक्षा जास्त आहेत. आणि जर समजा कार्बन डबल बॉन्ड कार्बन दोन किंवा दोन पेक्षा जास्त आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय शोधायचे असतात? जॉमेट्रिकल आयसोमर्स शोधायचे असतात. कसे शोधणार आपण? अल्कीनच, पण कोणता? पॉलिन्स म्हणणार आपण त्याला. सेकंड पॉलिन्स मीन्स व्हॉट? ज्याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त डबल बॉन्ड असतात. यामध्ये काय आहे? यामध्ये तुम्हाला मेनली दोन रूल आहेत. कोणते बघा? व्हेरी सिंपल वन, लक्ष द्या. एक पहिले काय करू आपण? पॉलिन्स ड्रॉ करू. R1 CH डबल बॉन्ड CH CH डबल बॉन्ड, पुढे कंटिन्युअस CH डबल बॉन्ड CH आणि इथं काय लिहून देतो? इथं लिहून देतो R2. लक्ष द्या, हा पॉलिन्स आहे. पॉलिन्स मीन्स व्हॉट? याच्यामध्ये कार्बन डबल बॉन्ड कार्बन बघा 1 2 मी कंटिन्युअस लिहिलं म्हणजे किती असू शकतात? 3. ओके, 4 5 6 7 कंटिन्युअस आहे ते.
आणि इथं काय असते बघा, आपल्याला जर जॉमेट्रिकल आयसोमर्स पॉलिन मधले शोधायचे असतील, पॉलिन म्हणजे याच्यामध्ये कार्बन डबल बॉन्ड कार्बन 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही टर्मिनल ग्रुप शोधायचे की जे कोणाला अटॅच आहेत. लक्षात ठेवा, टर्मिनल असे टर्मिनल ग्रुप की जे कोणाला अटॅच पाहिजेत, कार्बन डबल बॉन्ड कार्बन. तर हे जे टर्मिनल ग्रुप आहेत R1 आणि R2, तर ज्या केसमध्ये टर्मिनल ग्रुप पॉलिन्स आहे आणि जर टर्मिनल ग्रुप की जे डायरेक्टली अटॅच आहेत कार्बन डबल बॉन्ड कार्बनला, हे जर डिफरंट असतील, म्हणजे R1 आणि R2 ची व्हॅल्यू, इट मे बी मिथिल इथिल, मिथिल प्रोपिल, इथिल ब्युटिल, व्हॉट एव्हर इट मे बी, जर R1 आणि R2 जर तुम्हाला डिफरंट सापडत असेल, लक्ष द्या महत्वाचं आहे, पॉलिन्स मध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शोधत असताना तुम्हाला ते तुम्ही डायरेक्ट एक फॉर्म्युला अप्लाय करून, म्हणजे तुम्हाला असं लिहायची गरज नाही, डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करूनही तुम्ही जॉमेट्रिकल आयसोमर्स फाइंड आउट करू शकता. पण फॉर्म्युला कशावर बेस्ड आहे, तर हे हा एक आपण काय केलं, पॉलिन्स घेतला, याच्यामध्ये R1 आणि R2 जे लास्टचे आहेत टर्मिनल ग्रुप्स आहेत जे डायरेक्टली अटॅच आहेत डबल बॉन्डेड कार्बनला, हे जर डिफरंट असतील तर तुम्ही जॉमेट्रिकल आयसोमर्स कसे फाइंड आउट करता. जॉमेट्रिकल आयसोमर्स, नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इक्वल टू 2 to the power n. काय फॉर्म्युला, व्हेरी सिंपल वन. जेव्हा R1 आणि R2, लक्षात ठेवा R1 आणि R2 हा स्क्वेअर नका देऊ, असा घ्यावा लागतो, म्हणजे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी किंवा R1 आणि R2, ज्या ठिकाणी R1 आणि R2 आपल्याला डिफरंट असतील, एखादा पॉलिन्स असेल त्याच्यामध्ये R1 आणि R2 टर्मिनल ग्रुप्स हे डिफरंट असतील, त्या ठिकाणी नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स फाइंड आउट करताना काय फॉर्म्युला वापरायचा 2 to the power n. डिफिकल्टी आहे, n म्हणजे काय, n मीन्स नंबर ऑफ डबल बॉन्ड विच शोज, महत्वाचं आहे, नंबर ऑफ डबल बॉन्ड विच शोज जॉमेट्रिकल आयसोमर्स किंवा आयसोमेरिझम. लक्षात ठेवा, n मीन्स नंबर ऑफ डबल बॉन्ड विच शोज, ओके, विच शोज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. कसं कसं फाइंड आउट करायचं आहे, किंवा एक एक्झाम्पल घेऊन सांगतोय. लक्ष द्या, सपोज आपल्याकडे पॉलिन्स आहे CH3 CH डबल बॉन्ड CH बॉन्ड CH डबल बॉन्ड CH बॉन्ड CH2 CH3. ओके, हे एक एक्झाम्पल आहे, याचंच एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवा. तर याचं नाव तुम्ही लिहू शकता बघा, 1 2 3 4 5 6 7. 7 म्हणजे काय, हेप्टेन. आपल्याला माहिती आहे हा अल्केन नाहीये, हा अल्कीन आहे. आपण रूल्स माहिती आहेत आपल्याला, यांनी रिप्लेस करा किंवा 2 आहे म्हणून काय, लोकन 1 2, एक 2 नंबरवर आहे, 2 3 4 हा 4 वर आहे. आणि कोण आहे, डाईन, काय 2 आहेत म्हणून काय, डाईन. नाव काय झालं बघा, हेप्टा 2 4 डाईन. 1 2 3 4 5 6 7. ओके, हा हेप्टा 2 4 डाईन आहे. याचे जॉमेट्रिकल आयसोमर्स किती आहेत, तर आपल्याला काय करावं लागेल, ओके, पॉलिन्स आहे, हा 2 डबल बॉन्ड आहे, याच्यामध्ये काय शोधावं लागेल, टर्मिनल ग्रुप शोधा. हा आहे CH3. आता विद्यार्थ्याला टर्मिनल ग्रुप म्हटलं इकडे CH3 इकडे CH3 हे सेमच वाटतात. मी काय म्हटलं, असे टर्मिनल ग्रुप की जे कोणाला अटॅच आहे डबल बॉन्डला, इकडून कोण अटॅच आहे डबल बॉन्डला, CH3. तर या साईडला कोण अटॅच आहे डबल बॉन्डला, लास्टच्या, हा ग्रुप अटॅच, दॅट इज इथिल ग्रुप. मग मला सांगा, टर्मिनल ग्रुप हे सेम आहेत का, नाहीयेत. हा मिथिल आहे, हा इथिल आहे. मग कोणता रूल, हा रूल वापरायचा. तर नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स कसे फाइंड आउट करतात, नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इज 2 to the power n. 2 to the power n. तर 2 to the power n म्हणजे काय, n मीन्स नंबर ऑफ डबल बॉन्ड विच शोज जॉमेट्रिकल आयसोमर्स. आता जॉमेट्रिकल आयसोमर्स कोणते दाखवतात, मी पहिलेच रूल लिहून दिलाय तुम्हाला की असेच डबल बॉन्ड जॉमेट्रिकल आयसोमर्स दाखवतात की त्याला अटॅच असणारे जे ॲटम्स आणि ग्रुप आहेत हे डिफरंट असले पाहिजेत. म्हणजे या कार्बनला ॲटम्स आणि ग्रुप कसे आहे, कार्बन आहे की H आहे, इथं पहा H आणि इकडला ग्रुप आहे, डिफरंट आहे. किती आहेत बघा, सॉरी या एक्झाम्पल मध्ये कोण आहे, एक CH3 आहे, एक H आहे, याला अटॅच असणारा H आहे, इकडला ग्रुप आहे. म्हणजे हा जॉमेट्रिकल आयसोमरिझम दाखवू शकतो. 1 and 2 हा पण दाखवतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, इथं n ची व्हॅल्यू किती आली, हियर n इज इक्वल टू 2. म्हणजेच काय, n इज इक्वल टू काय होईल, 2 to the power 2 दॅट इज 4. म्हणजे हेप्टा 2 4 डाईन हा किती जॉमेट्रिकल आयसोमर्स दाखवते, कसे आपल्याला त्याचं जास्त घेणं देणं नाही, तुम्ही त्याला ड्रॉ करून वेगवेगळे दाखवू शकता. पण आपण डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स हेप्टा 2 4 डाईन मध्ये किती, 4. व्हेरी सिंपल वन. काय केलं आपण, टर्मिनल ग्रुप्स पाहिलं, आणि टर्मिनल ग्रुप जर तुम्हाला डिफरंट सापडत असतील तर त्याचे जॉमेट्रिकल आयसोमर्स कसे फाइंड आउट करतात, 2 to the power n. n means what, number of double bond which shows geometrical isomers. आणि आपण या एक्झाम्पल मध्ये लक्षात आलं आपल्या की दोन जे टर्मिनल ग्रुप्स आहेत हे डिफरंट आहेत म्हणून आपण काय करू शकतो, R1 is not equal to R2 म्हणून आपण म्हटलं नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर इक्वल टू 2 to the power n. n means नंबर ऑफ डबल बॉन्ड which shows geometrical isomer. दोन आहेत बघा, 1 आणि 2, so 2 to the power 2 that is 4. It is the example. ओके, हे झाली पहिली केस. सपोज
एखादा असा पॉलिन्स घ्या की ज्याच्यामध्ये R1 आणि R2 हे सेम आहेत. लक्ष द्या. सेकंड कंडिशन, ज्या ठिकाणी तुम्हाला अशी कंडिशन सापडेल की R1 आणि R2 म्हणजे टर्मिनल जे ग्रुप आहेत हे सेम असतील, आणि ज्या ठिकाणी टर्मिनल ग्रुप सेम असतील त्या ठिकाणी काय असेल, जॉमेट्रिकल आयसोमर्स कसे फाइंड आउट करसाल पॉलिन्स मध्ये. तर बघा, नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स कॅन बी फाइंड आउट 2 to the power n-1 plus 2 to the power s-1. पहा, लक्ष द्या. नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर ओके कॅन बी फाइंड आउट. कोण्या केस मध्ये, ज्या ठिकाणी R1 आणि R2 कसं आहे सेम, टर्मिनल जे ग्रुप डायरेक्टली डबल बॉन्डला अटॅच आहेत ते सेम आहेत, त्या ठिकाणी काय फॉर्म्युला, ओके 2 to the power n-1 plus 2 to the power s-1. n आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज n? नंबर ऑफ डबल बॉन्ड ओके विच आर प्रेझेंट इन द कंपाउंड अँड विच शो जॉमेट्रिकल आयसोमर्स किंवा आयसोमेरिझम. ओके, पण यस म्हणजे काय? आता इकडे लक्ष द्या. या यस ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना ही तुम्ही दोन पद्धतीने यस ची व्हॅल्यू तुम्हाला तिथं पुट करावी लागते. काय, जर सपोज नंबर ऑफ डबल बॉन्ड्स, लक्ष द्या, नंबर ऑफ डबल बॉन्ड्स जर इव्हन असतील, लक्ष द्या, नंबर ऑफ डबल बॉन्ड्स काय असतील म्हणजे तो इव्हन. जर नंबर ऑफ डबल बॉन्ड जर इव्हन असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला एस ची व्हॅल्यू येते n/2. एस ची व्हॅल्यू काय पुट करसाल तुम्ही, n/2. आणि जर त्या कंपाऊंड मध्ये नंबर ऑफ डबल बॉन्ड जर ऑड असतील त्या ठिकाणी तुम्हाला एस ची व्हॅल्यू घ्यावी लागते n+1 डिवायडेड बाय 2. आता n म्हणजे पुन्हा तोच, व्हॉट इज n? n मीन्स नंबर ऑफ डबल बॉन्ड. हे लक्षात ठेवा. बघा काय झालं, जर R1 आणि R2 जर तुम्हाला सेम सापडत असतील, R1 आणि R2 म्हणजे काय, पुन्हा रिपीट करू, टर्मिनल ग्रुप्स आहेत जे डायरेक्टली डबल बॉन्डला अटॅच आहे. आणि या केस मध्ये जर तुम्हाला नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर फाइंड आउट करायचे असेल, तुमच्याकडे दोन कंडिशन आहेत. कोणत्या दोन कंडिशन? पहिली कंडिशन पहिले काय, नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स कसे फाइंड आउट करतात पहिले हे बघू. 2 to the power n-1 plus 2 to the power s-1. ओके, आता n ची व्हॅल्यू सर्वांना माहिती आहे, नंबर ऑफ डबल बॉन्ड्स. यस म्हणजे काय, तर यस ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना तुम्हाला हे पाहावं लागेल की त्याच्यामध्ये डबल बॉन्ड कसे आहेत, इव्हन की ऑड. इव्हन असतील तर यस ची व्हॅल्यू n/2 आणि जर ऑड असतील तर यस ची व्हॅल्यू n+1/2. कसं, लक्ष द्या, एक्झाम्पल घेऊन सांगतो. लक्ष द्या, एक्झाम्पल घेऊ आपण. तर पहिले काय करू आपण, सिंपल एक्झाम्पल. CH3 CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH and CH3. सिंपल एक्झाम्पल. लक्ष द्या, तुम्ही नाव लिहू शकता एज 1 2 3 4 5 6. ओके, हेक्सा 2 4. ओके, काय असेल डाय 1 2 3 4 5 6 हेक्सा आहे. ओके, हेक्झेन किंवा हेक्झिन म्हणू शकता तुम्ही, डाईन आहे. आता याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला, जॉमेट्रिकल आयसोमर्स फाइंड आउट करावे लागतील. जॉमेट्रिकल आयसोमर्स साठी फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय, n-2 to the power n-1 plus 2 to the power s-1. तर आपण पहिले काय करू, n आणि s च्या व्हॅल्यू पुट करू. n मीन्स व्हॉट, n ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल कारण आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. n ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना नंबर ऑफ डबल बॉन्ड काय आहे, 2 आहे. ओके, आणि हे लक्षात ठेवा, हे आपण कशासाठी फाइंड आउट करत आहे, महत्त्वाचा रूल काय, R1 = R2. R1 म्हणजे काय, टर्मिनल ग्रुप. CH3 इथं पण CH3 जो कोणाला अटॅच आहे डबल बॉन्ड, हाय कोणाला अटॅच आहे डबल बॉन्ड, म्हणजे R1 = R2 आहे. ओके, हा रूल हे झालं. आपण आता n आणि s च्या व्हॅल्यू पोहोचू. n म्हणजे काय, नंबर ऑफ डबल बॉन्ड्स विच टेक पार्ट इन द जॉमेट्रिकल आयसोमेरिझम 2. नेक्स्ट आहे, इथं डबल बॉन्ड ऑड आहे की इव्हन आहे, ऑफकोर्स काय आहे, इव्हन आहे. कारण काय, 2 आहेत, 2 आहेत तर काय s ची व्हॅल्यू काय राहील बघा, s मीन्स व्हॉट, n/2. n/2 मीन्स 2/2 मीन्स व्हॉट, 1. म्हणजे सरळ सरळ काय व्हॅल्यू आली, s = ऑल्सो 1. मग आता काय राहील बघा, n ची व्हॅल्यू 2, s ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली, तर आपण काय पाहिलं, नंबर ऑफ डबल बॉन्ड. किती आहेत नंबर ऑफ डबल बॉन्ड, 2. 2 आहेत तर काय झाला, इव्हन झाला. इव्हन झाला तर काय रूल, s = n/2. n किती आपला ऑलरेडी 2, सो 2/2 = 1. n ची व्हॅल्यू आली, s ची व्हॅल्यू आली. आता नंबर ऑफ, इथे लिहू, नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स कसे फाइंड आउट करसाल, नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स, व्हॉट इज द फॉर्म्युला,
2 to the power n minus 1 plus 2 to the power s minus 1 equal to 2 to the power n minus 1. किती आहे 2 to the power? किती? यांची व्हॅल्यू किती होती? 2 to the power ओके 1 प्लस 2 to the power s. s ची व्हॅल्यू किती आली? 1 minus 1 equal to काय बघा 2 to the power 2 minus 1 means 2 to the power 1 प्लस 2 to the power 1 minus 1 म्हणजे 2 to the power 0. याचं मिनिंग काय झालं? किती आहे? जॉमेट्रिकल आयसोमर्स इक्वल टू बघा 2 to the power means 2 and 2 to the power 0 means 1. म्हणजेच काय झालं? 2 plus 1 equal to 3. ओके सो हाऊ मेनी जॉमेट्रिकल आयसोमर्स? 3. म्हणजे या केस मध्ये तुमच्या लक्षात येईल की इथे जॉमेट्रिकल आयसोमर्स हा जो कंपाऊंड आहे हा किती जॉमेट्रिकल आयसोमर्स दाखवते? 3. सिंपल फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. एखादा आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. बघा क्लिअर लक्षात ठेवा व्हेरी सिंपल आहे. तुम्हाला जर फॉर्म्युला माहिती आहे तर तुम्ही इझिली याचे काय काढू शकता? जॉमेट्रिकल आयसोमर्स. एक एक्झाम्पल घेऊ आपण चेंज. काय करणार एक्झाम्पल बघा CH3 CH डबल बॉन्ड CH CH डबल बॉन्ड CH CH डबल बॉन्ड CH अँड CH3. हे रूल्स कोणासाठी आहेत? पहिले हा रूल आपला झाला पाहिजे R1 इक्वल टू R2. याच्यामध्ये बघा टर्मिनल ग्रुप्स बघा कोण आहे? CH3 इथं पण डबल बॉन्डेड लाट आहे CH3 सेम आहे सो R1 इक्वल टू R2. नंतर काय n ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. पहिले आपल्या लक्षात आलं की R1 इक्वल टू R2 आहे. नंतर n काय हाऊ मेनी नंबर ऑफ ओके डबल बॉन्ड किती आहे यांची? नंबर ऑफ डबल बॉन्ड 1 2 3 3. आता s ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करतो माहितीच आहे? s ची व्हॅल्यू साठी आपल्याला पहिले हे पाहावं लागेल डबल बॉन्ड इव्हन आहेत की ऑड आहेत? काय आहे तिथं 1 2 3 ऑड आहेत. बघा नंबर ऑफ डबल बॉन्ड इव्हन अँड ऑड आहे. ऑड साठी s ची व्हॅल्यू काय? n + 1 डिवाइडेड बाय 2 इक्वल टू खाली बघा काय राहील? n + 1 n किती? 1 2 3 3 आहे. 3 + 1 डिवाइडेड बाय 2 equal to 4/2 means what? 2. पहा बरं कसं वाटलंच पुन्हा डिटेल सांगून देतो. 4/2 ओके म्हणजेच किती? 2 आला. तर हे झालं सिंपल. ओके म्हणजे इथे s ची व्हॅल्यू आलेली आहे. पुट करा जॉमेट्रिकल आयसोमर्स. नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स साठी फॉर्म्युला आपल्याकडे आहे काय बघा 2 to the power n minus 1 plus 2 to the power s minus 1. काय राहील? 2 to the power n minus 1 यांची व्हॅल्यू आहे 3. 2 to the power 3 minus 1 plus 2 to the power s ची व्हॅल्यू किती आली तुमची? 2 minus 1 equal to 2 to the power 3 minus 1. 2 to the power 3 minus 1 2 इकडे मग चालेल 2 to the power 3 minus 1 2 plus 2 to the power 2 minus 1 म्हणजेच 1. म्हणजेच काय झाला बघा जॉमेट्रिकल आयसोमर इक्वल टू द पावर 2 म्हणजे काय 4 प्लस 2 to the power 1 2 दॅट इज 6. लक्ष व्हेरी सिंपल वन. काय झालं बघा बरं या केस मध्ये तुम्ही काय केलं माहिती आहे का? जर तुम्ही व्हॅल्यू पुट केला यस हा इव्हन आहे की ऑड आहे या सॉरी डबल बॉन्ड जे आहेत हे इव्हन आहेत की ऑड आहेत हे जर तुम्हाला क्लिअर कट समजलं आणि ते इझिली लक्षात येते त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता? नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स तिथं फाइंड आउट करू शकता. ओके हे आहे कशामध्ये? पॉलिन्स मध्ये हे दोन फॉर्म्युला.